नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. प्राचीन ग्रंथातील काही दुर्मिळ राजयोग आज या प्रकरणामध्ये, या शृंखलेमध्ये आज आपण अतिशय दुर्मिळ असा एक राजयोग श्रीनाथ योग याविषयी माहिती घेणार आहोत. अर्थात हा श्रीनाथ योग राजयोग दोन ग्रंथांमध्ये पाहावयास मिळतो. अर्थात फलदीपिका या ग्रंथामध्ये आढळणारा श्रीनाथ योग घडावयास सोपा आहे व त्याचे महत्त्व तितकेसे जास्त नाही. परंतु सारावली या ग्रंथामध्ये व वैद्यनाथ दीक्षित यांच्या जातक पारिजात अध्याय 7 मध्ये आलेला हा श्रीनाथ योग व सारावली ग्रंथामध्ये आलेला हा श्रीनाथ योग अतिशय दुर्मिळ असा हा योग पाहावयास मिळतो व त्याचे महत्त्वही जास्त आहे. आपण याच ग्रंथातील श्रीनाथ योग राजयोग याविषयी आज माहिती घेणार आहोत. ज्यावेळी लग्न कुंडलीमध्ये सप्तम स्थान अर्थात 7व्या स्थानाचा स्वामी सप्तमेश हा दशम स्थानामध्ये उच्च राशीत असतो व नवमेश व दशमेश कुंडलीमध्ये एकत्र असतात, अशा वेळी हा योग घडतो. म्हणजेच लग्न कुंडलीचा सप्तमेश 7व्या स्थानाचा स्वामी ज्यावेळी दशम स्थानात असतो व उच्च राशीत असतो व त्या कुंडलीमध्ये नवम स्थानाचा स्वामी व दशम स्थानाचा स्वामी हे एकत्रित असतात, अर्थात त्यांची युती झालेली असते, अशाच वेळेस हा राजयोग घडू शकतो. अर्थात सप्तम स्थानाचा स्वामी दशम स्थानामध्ये उच्च राशीत असावा व कुंडलीमध्ये नवमेश व दशमेश हे एकत्रित असावे तर हा राजयोग घडू शकतो. अर्थात सप्तमेश दशम स्थानामध्ये उच्च राशीत फक्त एकाच लग्न राशीला होऊ शकतो. अर्थात धनु लग्न असेल तरच सप्तम स्थानाचा स्वामी बुध हा दशम स्थानात उच्च राशीत असू शकतो. अर्थात फक्त आणि फक्त धनु लग्नावरच हा योग होऊ शकतो. यामुळे या योगाचे महत्त्व जास्त आहे. अर्थात धनु लग्नाला सप्तमेश बुध हा ग्रह दशम स्थानात कन्या राशीत उच्च राशीत जाऊ शकतो दशम स्थानामध्ये. त्यामुळे फक्त आणि फक्त धनु लग्न राशीवरच हा योग होऊ शकतो. अर्थात हा दुर्मिळ योग भारताचे लाडके पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कुंडलीमध्ये होता. तसेच हा योग भारताचे अर्थतज्ञ व दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा हा योग होता. अर्थात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुंडलीप्रमाणे हा योग कशा प्रकारे त्यांच्या कुंडलीमध्ये होता व हा योग कशा प्रकारे होऊ शकतो याचा आपण त्यांच्या कुंडलीद्वारे आढावा घेऊया. अर्थात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म दिनांक 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता व दुपारी 2 वाजता झाला होता. जन्म ठिकाण झेलम पाकिस्तान मध्ये झाला होता. पूर्वी झेलम हे हिंदुस्थानमध्येच येत होते. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे धनु लग्न आहे. अर्थात 9 हा आकडा प्रथम स्थान हे कुंडलीतलं प्रथम स्थान आहे. या ठिकाणी 9 आकडा असेल तर धनु लग्न असतं. धनु लग्नामध्ये त्यांचा सप्तम स्थानाचा स्वामी म्हणजेच 7व्या स्थानामध्ये 3 ही संख्या आहे, म्हणजेच 3 म्हणजेच मिथुन ही राशी आहे. या राशीचा स्वामी दशम स्थानात उच्च राशीत आहे, कन्या राशीत बुध व नवम स्थानाचा स्वामी सूर्य व दशम स्थानाचा स्वामी बुध यांची युती झालेली आहे दशम स्थानामध्ये. त्यामुळे अतिशय प्रभावीपणे हा योग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुंडलीमध्ये श्रीनाथ योग राजयोग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे अशाच प्रकारे हा राजयोग धनु लग्नाच्या कुंडलीवर भारताचे लाडके पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा होता. अर्थात या योगावर जन्मणारा व्यक्ती कल्याणकारी राजा होतो. अर्थात लोकांचे कल्याण करणारा राजा होतो, इंद्रासारखा राजा होतो. अर्थात हा राजयोग आहे. या व्यक्तीला राजसत्ता मिळते. अर्थात उच्च पदस्थ व्यक्ती आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे या राजयोगाप्रमाणे व्यक्ती उच्च पदस्थ सर्वोच्च पदावर जाते. तसेच हा कल्याणकारी राजयोग असल्यामुळे या व्यक्तीच्या हातून चांगले कर्म घडते. तसेच इंद्रासारखे राज्य ऐश्वर्य त्याला मिळते. अशाच प्रकारचे आणखी काही राजयोग आपण यानंतर कुंडलीच्या उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत.
अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.